साधा पुण्यात फ्लॅट घेत असताना सुद्धा ईएमआय भरून भरून थकून जातो. नोकरीतून मिळणारा पगार आणि ईएमआय याचं गणित जुळवताना त्रास होतो. आणि असं असताना जर एखाद्या व्यक्तीच्या इतक्या मालमत्ता जर आढळून येत असतील तर त्याचा नेमका सोर्स काय ते हे आपण अनुभवातून जाणतो. परंतु केवळ सत्ताधाऱ्यांचं अभय असल्यामुळे या गोष्टी झाकल्या जात आहेत का? आणि सरपंच संतोष देशमुख यांना खरं तर न्याय मिळणं ही गरज आहे. कारण ही केवळ संतोष देशमुखांच्या कुटुंबाचा विषय नाही, हा सर्वसामान्य जनतेचा कायदा आणि सुव्यवस्थेवर जो विश्वास टिकला पाहिजे त्याचा विषय. वाल्मिकरांच्या संदर्भातल्या ज्या काही प्रॉपर्टी किंवा असेट्स आहेत त्यांच्या लोकांच्या संदर्भातल्या असेट्स आहेत त्या सीज होताना दिसत आहेत. मात्र अजूनही कुठेतरी ईडी जी आहे ती इन्व्हॉल्व झालेली नाही. सुप्रियाताईंनी सुद्धा या गोष्टीची मागणी केली होती की एवढ्या सगळ्या जर प्रॉपर्टीज असेट्स आणि पीएमएलए कायदा सुद्धा आपण त्याच बाबतीत सांगतो. तुम्हाला सुद्धा असं वाटतं का की या सगळ्या प्रकरणात ईडी चौकशी व्हावी? हे केवळ मलाच नाही तर सर्वसामान्य जनतेला सुद्धा वाटतं. सर्वसामान्य जनता, मध्यमवर्गीय माणूस साधा पुण्यात फ्लॅट घेत असताना सुद्धा ईएमआय भरून भरून थकून जातो. नोकरीतून मिळणारा पगार आणि ईएमआय याचं गणित जुळवताना त्रास होतो. आणि असं असताना जर एखाद्या व्यक्तीच्या इतक्या मालमत्ता जर आढळून येत असतील तर त्याचा नेमका सोर्स काय? आणि अशा पद्धतीनं जेव्हा विरोधी पक्षातला जर एखादा व्यक्ती अशा प्रक्रियेमध्ये जर सापडला असता तर ईडीची किती तात्काळ कारवाई झाली असते हे आपण अनुभवातून जाणतो. परंतु केवळ सत्ताधाऱ्यांचं अभय असल्यामुळे या गोष्टी झाकल्या जात आहेत का? आणि जर असं झाकलं गेलं तर न्याय आणि कायदा सगळ्यांना सारखा असतो, हा जो सर्वसामान्य जनतेचा जो समज आहे याला तडा जाऊ नये ही सत्ताधाऱ्यांकडून खरं तर अपेक्षा आहे. आणि त्यामुळे जर अशी अनियमितता असेल तर तो कोणीही असो त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. एखाद्या मंत्र्याचं आणि नैतिकतेचं एक समीकरण असतं. कुठेतरी याच समीकरणाचा आधार घेत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असं वाटत नाही. महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची ही परंपरा लाभलेली आहे. आणि याआधी आपण अनेक घटना अशा पाहिलेल्या आहेत की नैतिकतेच्या आधारावर किंवा चौकशी निष्पक्षपातीपणानं व्हावी म्हणून चौकशी पूर्ण होईपर्यंत अनेक सन्माननीय नेत्यांनी राजीनामा दिल्याचा हा इतिहास महाराष्ट्राचा आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राकडे सुसंस्कृत राजकारणाची परंपरा म्हणून पाहिलं जातं. आणि असं असताना जेव्हा धनंजय मुंडेंचं सातत्यानं नाव येत आहे आणि तरीसुद्धा ते राजीनामाही देत नाहीयेत किंवा ही चौकशी निष्पक्षपातीपणाने होईल याविषयीचा विश्वास सर्वसामान्यांच्या मनामध्ये तयार होत नाहीये, ही परिस्थिती पाहिली तर नैतिकतेच्या आधारे हा धनंजय मुंडेंनी राजीनामा हा दिला पाहिजे जेणेकरून चौकशी निष्पक्षपातीपणानं झाली पाहिजे. आणि सरपंच संतोष देशमुख यांना खरं तर न्याय मिळणं ही गरज आहे. कारण ही केवळ संतोष देशमुखांच्या कुटुंबाचा विषय नाही, हा सर्वसामान्य जनतेचा कायदा आणि सुव्यवस्थेवर जो विश्वास टिकला पाहिजे त्याचा विषय. माझ्याकडे अशी कुठली खात्रीशीर अशी माहिती नाहीये. आणि भरलेल्या ग्लासमध्ये जाण्यासाठी पाण्याला आधी जागा रिकामी लागते, तशी काही पिंपरी चिंचवडमध्ये फार जागा तिकडे रिकामी असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे अजून या केवळ चर्चा आहेत, या केवळ अफवा आहेत, कानावर आलेल्या गोष्टी या जोपर्यंत समोर त्याची शहानिशा होत नाही त्यावर भाष्य करणं योग्य. यापूर्वी जेव्हा राजीनामे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी दिले होते त्यावेळेस मोठा दबाव हा भाजपकडनं टाकला जात होता, आंदोलनाच्या मार्फत असेल किंवा अन्य मार्फत असेल. आता असं एक दिसतंय की विरोधी पक्ष दबाव टाकताना किंवा कोणतेही आंदोलन करताना दिसत नाही. काय होतं? नाही, विरोधी पक्षाच्या बाबतीत जर म्हणत असाल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही सातत्यानं मागणी केली जाते. सर्वपक्षीय मोर्चे निघतात, सर्वपक्षीय आंदोलनं ही निघतात. आणि यानंतर खरं तर नैतिकतेसाठी दबाव टाकावा लागेल तर त्याला नैतिकता म्हणत नाहीत. नैतिकता ही स्वतः आतून येते. आणि त्यामुळं नैतिकतेच्या दृष्टीनं राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यापेक्षा जर खरोखर नीतिमत्ता शाबूत असेल तर तो राजीनामा दिला पाहिजे.